भंडारा एकजुटीचा, भंडारा खंडेरायांचा. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायांचा उत्सव महाराष्ट्रातील गावागावात अतिशय उत्साहात साजरा होतो. खंडेरायांचा भंडारा कपाळी लावूया. आमच्या विदर्भात भंडारा म्हणजे महाप्रसाद, तर या भंडाऱ्याचे निमंत्रण म्हणजे एक मोठी पर्वणीच असते. अशाच एका पारंपरिक भंडाऱ्यावर आज आपण एक विशेष वृत्तपट सादर करीत आहोत. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील सुजलाम सुफलाम परिसर अजिसपूर, साखळी आणि नांद्राकुळी या तीनही गावाच्या शिवेवर गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून एक खंडेरायांचे मंदिर साखळी येथील श्री दगडूबा सावळे यांच्या शेतात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पौष कृष्ण चतुर्दशीला बुलढाणा तालुक्यातील या 3 गावांच्या सहकार्य आणि एकजुटीतून खंडेरायांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. पारंपरिक वाद्यांच्या निनादात खंडेरायांची गाणी आणि गोंधळाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येतं. या 3ही गावात अनेक उत्साही वाघ्या मंडळे आहेत. येथील भंडारा हा खऱ्या अर्थाने एकजुटीचा भंडारा म्हणून ओळखला जातो. अगदी पूर्वीपासून या कार्यक्रमातील मेनू तेच आहेत आणि बनवण्याच्या पद्धतीत देखील फारसा बदल झालेला नाही. भंडाऱ्यासाठी जवळपास 6 क्विंटल ज्वारी ग्रामपंचायतीच्या चक्कीवर दळून प्रत्येक महिलेला 5 किलो कणिक वाटण्यात आली. जवळपास 125 महिलांनी घरोघरी चुलीवर भाकरी बनवल्या. चुलीवरच्या भाकरी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी येथील माता भगिनी धुराची तमा बाळगत नाही. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. अनेकांच्या अंगणात असं दृश्य बघायला मिळतं. चुलीवरच्या भाकरीला एक खरपूस स्वाद असतो. या महिला केवळ भाकरी बनवत नाहीत, तर त्या कापडात बांधून डोक्यावर घेऊन या भाकरींची शिदोरी ट्रॅक्टर पर्यंत आणूनही देतात. ट्रॅक्टरची ट्रॉली भरेल एवढ्या भाकरी अगदी व्यवस्थित रचून ठेवतात. इथल्या प्रत्येक भाकरीला माईचा स्पर्श, चुलीच्या मातीचा गंध, ज्वारीच्या प्रत्येक दाण्याला येथील कष्टाळू शेतकऱ्यांचा हात लागलेला आहे. अबाल वृद्ध सर्वजण अन्नदानाच्या यज्ञात आनंदाने सहभागी होतात. सानथोर प्रत्येकाचे हात या कामाला लागतात. आकाराने मोठ्या असलेल्या भांड्यात उडदाची डाळ, भात आणि शिरा हे पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. कितीही भव्य महापंगत असो, गावातील ग्रामस्थांनी सर्व प्रकारच्या साहित्याचा संग्रह केला आहे आणि अनुभवी लोकांची इथे कमतरता नाही. भले मोठे जवळपास 2 क्विंटलचे पातेले उचलण्यासाठी एकीचे बळ हेच सर्वश्रेष्ठ ठरते. अगदी वाजंत्री वाजवत खंडेरायाचा नैवेद्य मंदिरात आणला जातो. काही क्षणांसाठी हातातील सर्व काम बाजूला ठेवून सर्वजण येथील महाआरतीला जमतात. या प्रसंगी खंडोबाची तळी भरण्याचा कार्यक्रम, कुलाचार आणि आरती होते. आरतीनंतर पंक्तीला सुरुवात होते. पहिलीच पंगत माता भगिनींची. पंक्तीतील सर्व माता भगिनींना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान केला जातो. रात्री उशिरापर्यंत पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शन आणि महाप्रसादाला येतात. हरिभक्त पारायण जगदेव महाराज पवार आपणास माहिती सांगत आहेत. हा महाप्रसाद भंडारा होत आहे. या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, बऱ्याच 100 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे. या ठिकाणी एक छोटीशी स्थापना झाली, एक बाण म्हणजे दगडाचा. त्यानंतर परिसरातील वाघे म्हणून जे डफवर घरोघरी आपले मधुगिरी म्हणून मागायची अशी, आणि मागून आणून त्याच्या भाकरी करून 5 किलोच्या 4 किलोच्या, आणि त्या सुरुवातीला इथे
10-5 जण वाटून खायचे. चटणी भाकर वांग्याचं भरीत करायचे. पण हळूहळू त्याला विस्तार आला, प्रगती झाली आणि चौबाजूनी सर्व काही 1चे 2, 2चे 4 असे मिळाले आणि त्या भंडाऱ्याचं मंदिराचा उत्कर्ष झाला, पुनर्जीवन झालं, बांधण्यात आलं, वर्गणी तयार होऊन आली आणि सर्व तिन्ही गावं मिळून आनंदानं उत्साहानं आपापल्या परी भरपूर असं जोमानं उत्साहानं. गावकरी ते राव न करी या मराठी म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी येतो. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, युवक आणि बालकांना एकत्र एकजुटीने बघायचे असेल तर नक्कीच पुढील वर्षी या खंडोबाच्या उत्सवाला अवश्य उपस्थित राहून हा दिव्य अनुभव घ्यावा. यासारखे माहितीवर्धक व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.